Good evening, students. Today again, one more Wednesday. The date today is the 26th of August 2020. Today, we are going to move to our next topic. The name of the topic is Journey to the West, page number 70. I would like to tell you that because of corona epidemic, corona pandemic, the government has shot out the 25% of our syllabus. So this story is only for your rapid reading. I will not teach you, or I will not tell you about this story. So you have to read in your own this story, and you have to understand or realize the story. मुलांनो, आपल्या सध्या चालू असलेल्या कोरोना या महामारीमुळे शासनाने आपल्या सिलेबसपैकी 25% सिलेबस हा शॉर्ट आउट केलेला आहे. त्यामध्येच हा लेसन पण आहे, जर्नी टू द वेस्ट. तो लेसन मी तुम्हाला शिकवणार नाही आहे, पण तो तुम्ही तुमचं स्वतःचं रॅपिड रीडिंग म्हणून तुम्ही त्या कथेचा अभ्यास करायचा आहे, ती कथा तुम्ही वाचायची आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. तरीसुद्धा या कथेचं जे पहिलं पान आहे, जर्नी टू द वेस्ट, ते आज आपल्याला एक ॲक्टिव्हिटी म्हणून सोडवायचं आहे. त्याविषयी मी तुम्हाला बोलते. ना व्हॉट इज द जर्नी टू द वेस्ट? It is much of the world's literature has been translated into English. In this passage, we learn about an epic novel with the title Journey to the West and its most popular character, Sun Wukong or Monkey King. This novel is a classic of Chinese literature. It was written in the 16th century by Wu Cheng'an. Does this passage remind you of a few things you read in your history textbook last year? बघा मुलांनो, ही एक चायनीज कथा आहे आणि जगातलं असं बरंचसं साहित्य, बरंचसं लिटरेचर, मग ते इंडियन लिटरेचर असो, चायनीज लिटरेचर असो, फ्रेंच लिटरेचर असो, कुठल्याही देशातलं लिटरेचर म्हणजे साहित्य, लिखित साहित्य. तर हे लिटरेचर जे आहे त्यातलं चांगलं क्लासिक असं लिटरेचर म्हणजे अभिजात श्रेष्ठ अशा तोडीचं जे लिटरेचर आहे ते वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेट केलं गेलं. तसंच हे एक चायनीज असं नॉवेल आहे. नॉवेल म्हणजे कादंबरी आहे, एपिक लिटरेचर आहे. एपिक म्हणजे वीररसपूर्ण असं हे लेखन आहे. एका योद्ध्याचं वर्णन केलेलं आहे असं हे लेखन आहे. तर हे जे चायनीज लिटरेचर आहे हे इंग्लिश भाषेमध्ये ट्रान्सलेट केलं गेलं आणि त्यापैकीच त्या नॉवेलमधलं, ज्या नॉवेलचं नाव आहे जर्नी टू द वेस्ट, पश्चिमेकडील देशाचा प्रवास. तर हे जे कादंबरी म्हणू आपण, हे एपिक नॉवेल म्हणू त्याला, हे नॉवेल इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं गेलं आणि आज आपल्याला या आपल्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये त्याचा एक छोटासा भाग आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. हे जे नॉवेल आहे, हे नॉवेल 16th सेंचुरीमध्ये म्हणजे 16व्या शतकामध्ये लिहिलं गेलं होतं आणि याचा लेखक होता वू चेंगएन यांनी हे एपिक नॉवेल लिहिलं होतं 16व्या शतकामध्ये. आणि या नॉवेलमध्ये म्हणजे या पेजवर तुम्हाला एक चित्र दिसेल. मला असं वाटतं ते चित्र बघून, म्हणजे ती जी व्यक्ती दिली आहे त्या गोलामध्ये, तुम्ही बघा सगळ्यांनी, कारण मी तुम्हाला त्याचं या पेजचं फोटो पाठवलं आहे. ती व्यक्ती पाहिल्यानंतर तुम्हाला गेल्या वर्षी तुमच्या हिस्ट्रीच्या बुकमध्ये या व्यक्तीचा फोटो, या व्यक्तीचं चित्र तुम्ही कुठेतरी पाहिलेलं तुम्हाला आठवत असेल. कोण ही व्यक्ती? काही आठवतं आहे का? बघा, कारण मी सुद्धा माझ्या लहानपणी
आमच्या 5वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये या व्यक्तीचं चित्र पाहिलं होतं आणि आजही मला त्या व्यक्तीचं नाव लक्षात आहे. ही व्यक्ती आहे युआन चॉंग. युआन चॉंग हा एक चीनी जगप्रवासी होता. चायनामधून तो भारतामध्ये आला आणि जवळजवळ भारतामध्ये तो 12 वर्ष राहिला आणि त्याने संपूर्ण भारताचा जो प्रवास केला त्या दरम्यान भारतामध्ये जे जे काही पाहिलं ते सगळं त्याने लिहून काढलं आणि चायनामध्ये गेल्यानंतर ते त्याने प्रसिद्धही केलं, प्रकाशित केलं. अशा या व्यक्तीचं हे चित्र आहे. तुम्हाला युआन चॉंगची माहिती गेल्या वर्षीच्या हिस्ट्रीच्या पुस्तकात मिळालीच असेल. आता या पेजवर तुम्हाला पहिला क्वेश्चन दिला तो सोडवायचा आहे. तो आहे हाऊ डू पीपल फाइंड देअर वे थ्रू डेझर्ट, फॉरेस्ट, माउंटन्स, ओशन्स एक्सेट्रा टुडे अँड हाऊ डिड दे डू इट इन द पास्ट? डिस्कस. पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारतोय की आत्ताच्या काळात जर एखाद्या प्रवाशाला, जगप्रवासी असेल किंवा प्रवासी असेल, आपण पाहतो आपल्या डिस्कवरी चॅनेलवर वगैरे की वेगवेगळे संशोधक, प्राण्यांच्या विषयी वगैरे संशोधन करणारे किंवा भौगोलिक अभ्यास करणारे हे लोक जे असतात हे डेझर्टमधून, डेझर्ट म्हणजे वाळवंट, फॉरेस्टमधून, जंगलांमधून, माउंटन्सवरून, पर्वतांवरून आणि ओशन्समधून म्हणजे महासागरांमधून प्रवास करताना आजच्या काळामध्ये हे कसा प्रवास करतात, एवढ्या अवघड ठिकाणांतून प्रवास करताना तो कसा प्रवास करतात, कशाचा उपयोग ते करतात, हे तुम्हाला सांगायचं आहे. आता त्यासाठी कुठली मॉडर्न टेक्नॉलॉजी ते वापरतात, म्हणजे या अशा अवघड ठिकाणातून प्रवास करताना दिशा दाखवण्यासाठी, मार्ग शोधण्यासाठी, रस्ता शोधण्यासाठी आजच्या काळामध्ये त्यांच्याकडे काय साधनं अवेलेबल आहेत ते तुम्हाला सांगायचं. याच प्रश्नाचा आणखी उपप्रश्न आहे हाऊ डिड दे डू इन द पास्ट? भूतकाळामध्ये सुद्धा असे प्रवासी होते, जगप्रवास करणारे. मग भूतकाळामध्ये म्हणजे 15व्या 16व्या शतकामध्ये किंवा त्याही पूर्वीच्या काळामध्ये आपण अगदी 5000 वर्षापूर्वी जर आपण गेलो तर राम, सीता, लक्ष्मण यांनी तर श्रीलंकेपर्यंतचा प्रवास केला होता. मग हे सगळे प्रवासी जे होते त्या काळातले, जुन्या काळातले, तेव्हा ही मॉडर्न टेक्नॉलॉजी नव्हती. मग ते कशाचा आधार घेत असतील? मार्ग शोधण्यासाठी, रस्ता शोधण्यासाठी, आपण चुकलोत का, बरोबर नाही मार्गाने चालत हे शोधण्यासाठी ते कशाचा उपयोग करत असतील हे तुम्हाला डिस्कस करायचं आहे, तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. त्यानंतर खाली जो सेकंड क्वेश्चन आहे तो काय आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड से वेदर ईच वन इज हिस्टॉरिकल और फिक्शनल. आधी आपण या दोन्ही शब्दांचा अर्थ समजून घेऊया. हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक, हिस्टॉरिकल म्हणजे इतिहासाशी निगडीत, रिलेटेड टू द हिस्ट्री, त्याला आपण हिस्टॉरिकल म्हणतो, बेस्ड ऑन हिस्ट्री. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की स्टोरीज ऑफ शिवाजी, स्टोरीज ऑफ महाराणा प्रताप, स्टोरीज ऑफ झाशी की क्वीन ऑफ झाशी, झाशीची राणी, या ज्या सगळ्या स्टोरीज होत्या, या स्टोरीज जेव्हा आपण आता ऐकतो तेव्हा आपण त्या गोष्टींना हिस्टॉरिकलमध्ये आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो. म्हणजे या सगळ्या स्टोरीज हिस्टॉरिकल होत्या, ऐतिहासिक गोष्टी होत्या. इतकंच काय, आत्ता भूतकाळात घडलेली कोणतीही गोष्ट जी आहे ती हिस्टॉरिकल म्हणू शकतो. जसे की आपण म्हणूया चंद्रावर 1968 साली मानवाने पहिलं पाऊल ठेवलं. मग ही गोष्ट काय आहे, दॅट इज ऑल्सो हिस्टॉरिकल मोमेंट, दॅट इज ऑल्सो हिस्टॉरिकल थिंग. ही सुद्धा गोष्ट हिस्टॉरिकल आहे कारण 1968 साली घडलेली घटना आहे ती, आज ती ऐतिहासिक म्हणतो आपण त्याला. आता दुसरा शब्द आहे फिक्शनल. फिक्शनल म्हणजे काय? फिक्शनल मीन्स नॉट रिअल, बिलॉंगिंग टू ॲन इमॅजिनरी स्टोरी. फिक्शनल म्हणजे अशा गोष्टी ज्या इमॅजिनरी आहेत, म्हणजे काल्पनिक आहेत, ज्या खऱ्या नाही आहेत, घडलेल्या नाही आहेत, परंतु अशी काल्पनिक पात्र उभी करायची डोळ्यासमोर आणि त्यांना ती मेन कॅरेक्टर्स ठेवून त्या गोष्टी त्यांच्यावर रचायच्या. मग ही अशी काल्पनिक पात्र ज्या कथांमध्ये असतात त्याला फिक्शनल स्टोरीज असं म्हणतात.
फॉर एक्झाम्पल आय कॅन टेल यू द स्टोरीज ऑफ सिंड्रेला, द स्टोरीज ऑफ स्नो व्हाईट, द स्टोरीज ऑफ हॅरी पॉटर, the stories of Batman, the stories of Superman. These all stories are fictional stories. They are imaginary stories. फिक्शनल म्हणजे इमॅजिनरी, काल्पनिक. त्याच्यामध्ये सत्यता नाही, कल्पनेने सगळे कॅरेक्टर्स उभे केलेले असतात आणि त्यांच्यावर आधारित अशा त्या स्टोरीज रचलेल्या असतात. तुम्हाला मी जे पेज पाठवलं आहे त्या पेजच्या राईट हँड कॉर्नरला तुम्हाला 4 शब्द दिसतील. त्यामध्ये पहिला शब्द आहे एपिक. एपिक और क्लासिक मीन्स व्हॉट? एपिक म्हणजे अ लॉंग पोएम दॅट टेल्स अ स्टोरी ऑफ अ हिरो. आपल्या इंडियन कथांमध्ये आपण म्हणू शकतो की महाभारत, रामायणा, दिस स्टोरीज आर एपिक स्टोरीज. वीर रसपूर्ण कथा, ज्याच्यामध्ये वीरांच्या कथा सांगितलेल्या आहेत अशा कथा, त्याला आपण एपिक म्हणतो. दुसरा आहे शब्द क्लासिक, एक्सेलंट एक्झाम्पल. क्लासिक स्टोरीज म्हणजे काय तर अभिजात कथा, सुंदर अशा कथा ज्या अनेक लेखकांनी लिहिल्यात, सुंदर कथा. अशा कथा पुन्हा कधी घडल्या नाहीत किंवा घडणार नाहीत अशा कथा. तिसरा शब्द आहे हिस्टॉरिकल स्टोरीज, म्हणजे बेस्ड ऑन हिस्ट्री, इतिहासावर आधारित कथा. आणि या कथा ज्या आहेत, जसे आपण म्हणू शकतो की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या कथा, झाशीच्या राणीच्या कथा, महाराणा प्रताप यांच्या कथा, म्हणजे यामध्ये कॅरेक्टर्स जे आहेत, ही योद्धे जे आहेत ते खरोखर होऊन गेलेले आहेत, पण इतिहासात होऊन गेले, आणि त्यांच्या कथा ज्या वीररसपूर्ण आहेत पण इतिहासातल्या कथा आहेत, दे आर कॉल्ड हिस्टॉरिकल स्टोरीज. आणि चौथा शब्द आहे फिक्शनल स्टोरीज. फिक्शनल मीन्स काल्पनिक कथा, नॉट रिअल. दिस स्टोरीज आर नॉट रिअल, दीज आर टोटली इमॅजिनरी स्टोरीज. काल्पनिक कथा ज्या अनरिअल आहेत, खऱ्या नाहीत, अशा कथांना आपण फिक्शनल स्टोरीज म्हणतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये खाली जे 8 स्टेटमेंट्स दिलेले आहेत, हे 8 स्टेटमेंट्स वाचायचे आहेत आणि या 8ही स्टेटमेंट्सचा अर्थ समजून घ्यायचा आणि पुढे लिहायचं आहे की हे प्रत्येक स्टेटमेंट्स हे हिस्टॉरिकल आहे की फिक्शनल आहे. म्हणजे हे स्टेटमेंट्स, ह्या स्टेटमेंटमध्ये दिलेली जी घटना आहे ती ऐतिहासिक असेल तर हिस्टॉरिकल असं लिहायचं, आणि जर तुम्हाला वाटते की हे जे स्टेटमेंट आहे हे काल्पनिक गोष्टीवर आधारित आहे तर त्याच्यासमोर तुम्हाला फिक्शनल असं लिहायचं आहे. आय होप की तुम्हाला आजचा अभ्यास नीट कळला असेल. हा अभ्यास सोडवून झाला की तुम्हाला ही कथा वाचायची आहे, समजून घ्यायची, आणि मी त्याचा एक व्हिडिओ पण पाठवते, तोसुद्धा तुम्हाला पाहायचा आहे. सो मी आता तुमचा निरोप घेते.